सो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत कच्च्या कैरीची चटणी। तर या ठिकाणी मी 2 मोठ्या कैऱ्या घेतल्या आहेत आणि त्याला असं बारीक चॉप करून घेतलं आहे। तर त्यासाठी मी मसाला बनवून घेतला आहे। 2-4 मिरच्या आणि जिरं मोहरी वगैरे असं मी त्याला तळून घेतलं होतं आणि ते आता मिक्सरवरती मी बारीक करत आहे। तर त्याच्यासोबतच ते बारीक झाल्यानंतर आता आपण ही कैरीचे छोटे छोटे तुकडे पण आपण बारीक करून घेऊया मिक्सरवरती। Maragada, samputoy maragada, na manasanta gilli. गिरा गिरा दिलने दिलो ना, बिरा बिरा सुडून. आणि मी एक छोटी कढई घेतली आहे। तर त्या कढईमध्ये आपल्याला पाहिजे तेवढं आपण तेल घ्यायचं तुमच्या अंदाजानुसार आणि त्याच्यात मी थोडंसं ठेचलेला लसूण टाकलेला आहे आणि चवीसाठी मी कढीपत्ता घेतला आहे। कढीपत्त्याने खूप छान चव येते ह्या चटणीला। तर आता हे थोडंसं परतून घेतल्यानंतर मी त्याच्यात जो आपण बारीक केलेला मसाला आणि कैऱ्या आहेत तर तो टाकून घेतला आहे आणि ते मी एक छोट्या चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेत आहे। तर थोडंसं आपल्याला ते गॅसवरती परतूनच घ्यायचं आहे, तरच ती खूप चव देते चटणी। आणि तुमच्या चवीनुसार तुम्ही अशी कच्चीही ठेवू शकता, म्हणजे तेलात न परतवता, पण तेलातच परतवून घेतली तर ती छान लागते।